कराड पोलिसांची मोठी कारवाई। सराईत घरफोड्या चोर जेरबंद, 15 लाखांचा मुद्देमाल जप्त, 4 जिल्ह्यात 20 गुन्ह्यांची कबुली। कराडसह पश्चिम महाराष्ट्र आणि परराज्यात घरफोड्यांची मालिका रचणाऱ्या सराईत चोरट्याला कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने अखेर जेरबंद केले। या कारवाईत सोन्या चांदीच्या ऐवजासह गुन्ह्यात वापरलेली 4 चाकी गाडी असा तब्बल 15,22,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव लोकेश रावसाहेब सुतार, राहणार लिंगणूर, तालुका मिरज, जिल्हा सांगली असे आहे। विद्यानगर आणि आगाशिवनगर परिसरात आठवडाभरापूर्वी झालेल्या 2 घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती। पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक निखिल मगदूम व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि CCTV फुटेजच्या आधारे आरोपीचा माग काढला। सांगली जिल्ह्यातून आरोपीला अटक करून कसून चौकशी केली असता त्याने विद्यानगर आणि आगाशिवनगर येथील घरफोड्यांची कबुली दिली। चौकशीत आणखी धक्कादायक बाब समोर आली असून आरोपीवर सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात मिळून जवळपास 20 घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे। कारवाईबाबत अधिक माहिती दिली आहे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी। पाहूया। माननीय पोलीस अधीक्षक सातारा तुषार जोशी सर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कोडकर मॅडम आणि या विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी गोडके सांगण्याबाबत आदेशित केलं होतं। त्याप्रमाणे तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक त्यांचा सर्व स्टाफ यांनी हद्दीमध्ये दाखल झाल्या होत्या। पुण्यात म्हणजे 20 घरफोड्या दाखल असणं पकडला। त्याच्याकडून कराड शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये करण्यात आलेल्या 15,22,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त, जिथं जिथं चोऱ्या घरफोड्या होतील ते डिटेक्ट करण्याचा प्रयत्न करा। पहिल्यांदाच गुन्हा दाखल आहे। सातारा, सांगली, कोल्हापूर आणि कर्नाटक राज्यामध्ये गुन्हेगार आहे। तो खूप शिताफीने राहतो, पोलिसांना धावत नाही लवकर, परंतु त्याला आम्ही पडलेला आहे आणि त्याच्याकडून ह्या 2